पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी हे मान्य करतो की माझा जन्म माझा देश आणि त्या देशाच्या जनतेची सुरक्षा आणि त्याच्या प्रगतीसाठी झाला आहे। खरं तर मी फक्त एक निमित्त मात्र आहे, पण तरी ही गोष्ट मला आनंदित करते, कारण अशी संधी फार कमी लोकांना मिळते। तू ट्रॅफिक घ्यायला जातोस ना? तू ट्रॅफिक जेव्हा घरी घेऊन येशील ना, तेव्हा सगळ्यात आधी ती ट्रॅफिक या आईला दे। तुम्ही समजा इथे बसला आहे आणि तिकडे समजा गावाला मिळून रामजी सकपाळ भीमरावानं त्याच्या भावासनी मारता आहे। तुम्ही समजा ठीक आहात ना? काय झालं? चायवाल्याच्या दुकानात कोणीतरी सांगत होतं की तुम्हाला आणि पोरांना मारतायत म्हणून। तुमची काकी कुठे? काकी 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 असं वाटतंय ते लोक आईला घेऊन गेले। कुठं घेऊन गेले असतील? कुठं शोधायचं? रामजी ताई तिकडं। काकी आई काकी काय बोलत का नाहीये? काकी 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 आई सांग ना। आई सांग ना। अरे बघत काय बसलास? मारून टाकलं हिला। तुम्ही हिला मारलं? तुम्ही? त्यांनी नाही, मी मारलंय। मी मारलंय। मी मारलं तिला। आम्ही समजायने मारलंय। जा आणि जाऊन सांग आपल्या पोलीस कप्तानला की आम्ही समध्यासनी हिला मारलं म्हणून। आम्हा समध्यासनी अटक करायची असेल तर करा म्हणावं। चला समध्यांनी। चला रामजी सकपाळ पाहिलंय तू ना? या बाईच्या मरणाला जेवढा एक गाव जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जास्त तू आहेस। जर का तू या बाईला तुझ्या घरात ठेवलं नसतं ना, तर ही फटकत फटकत मेली असती। तर कमीत कमी हिच्या घरच्याईनं हिचा अंतिम विधी केला असता। आणि आता तुझ्यामुळं कुणी या बाईचा अंतिम विधी नाही करणार।
मी कुणाला बी नाही सोडणार, कोणाला बी नाही सोडणार. समद्यांना पोलिसांच्या हवाली करण, समजली तुम्ही? भीमाबाई, तुम्ही इथंच थांबा, मी पोलीस कप्तानला बोलून आणतो. मी आता माझ्या आयुष्यात समद फुंकून बसलीये, पण तुझ्या जिंकलेल्या ट्रॉफीला हात लावून बघना जिंकलेली ट्रॉफी कशी असते ते. काकी सांग ना, कसं वाटतंय? हेच मॅच जिंकलोय, हीच ट्रॉफी आहे. सांग ना काकी, सांगत का नाहीस? सांग ना काकी, सांग की. आई, काकी काय बोलत का नाहीये? सांग ना. आराम करू दे काकूसने. थकली होती काकू, लपून लपून पाळून पाळून थकली होती. नाही भीमा, या समद्यांनी मिळून काकूला मारून टाकलंय. काकू कवाच उठणार नाही, कवाच बोलणार भी नाही. तुझी ट्रॉफी बघू काय हात भी नाही लावू शकणार. भीमा, आपल्या समद्यांना सोडून गेली तुझी काकू. म्हणजे आपण समजे मिळून काकूला नाही वाचवू शकलो. नाही वाचू शकलो काकूला, नाही वाचू शकलो आपण. कुठं जावं आम्ही? तू स्वतःच म्हणाला ना की त्या गर्दीत सगळेच म्हणत होते की मी मारलंय मी मारलंय. मग काय सगळ्या गावाला पकडून पोलीस स्टेशनात घेऊन येऊ? सैन्यात होता ना तुम्ही? कायदा माहित नाही का तुम्हाला? हे बघा, एका बाईला समद्यांनी मारून टाकलंय आणि हा एक गुन्हा आहे. आणि तुम्ही यासाठी आहात का त्यात गुन्हेगाराला पकडू शकाल, न्याय देऊ शकाल? भले इथे लोक म्हणतील म्या मारलंय म्या मारलंय, पण तुमचं काम खऱ्या गुन्हेगाराला पकडणं आहे. त्यामुळे तुमचं येणं आणि त्या गुन्हेगाराला पकडणं तुमचा धर्म आहे. अहो, कुठल्या धर्माबद्दल बोलताय तुम्ही रामजी सकपाळ? अरे कुठली जात आहे तुमची आणि कुठल्या जाती विरुद्ध तक्रार द्यायला आला तुम्ही? अरे अगदी मुठभर लोक आहात तुम्ही, मुठभर. आणि तिथे गावात सगळी फौज उभी राहील. आणि रामजी, प्रश्न काही कोणाच्या फक्त जीव जाण्याचा नाही, सगळ्या जाती धर्माची हानी आणि सामाजिक हानीचा आहे. आणि प्रश्न जेव्हा समाजाचा असतो ना, तेव्हा प्रशासनालाही सांभाळून काम करावं लागतं. कळतंय तुम्हाला? आपण समाज जर असा. रामजी, या आता, नंतर बघूया काय केलं जाऊ शकतं. नंतर बघूया म्हणजे? हत्या आज झालीये आणि तुम्ही म्हणताय नंतर पाहू. याचा अर्थ गुन्हेगार असाच मोका फिरत राहील. आता आम्हाला कायदा शिकवणार तुम्ही? आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. रामजी, काय गरज होती त्या बाईला तुमच्या घरात आसरा द्यायची? मी तर म्हणतो ना, सगळ्या घटनेचं मूळ तुम्हीच आहात.
सैन्यात होता ना तुम्ही, मग हे नीट समजत असेल तुम्हाला की युद्धात मरणाऱ्याची हत्या होत नाही आणि मारणाऱ्याला कुणीही खुनी म्हणत नाही. मग हे काय युद्ध होतं? युद्धच तर तो होतो, युद्धच होतं. धर्म वाचवण्याचं युद्ध, जात वाचवण्याचं युद्ध, सामाजिक युद्ध. रामजी, सामाजिक युद्ध. म्हणूनच सगळे तिथे म्हणत होते मी मारलो, मी मारलो. आता जा इथून तुम्ही. माझंही डोकं खराब करू नका आणि तुमचंही. हे बघा कप्तान साहेब, म्या रामजी निघा आता. यांनी हे काम करून आपल्या समाजापुढे एक महत्वाचा आदर्श उभा केलाय. सामाजिक कायद्याची रक्षा करण्यासाठी यांनी आपल्या बायकोचा बळी दिलाय आणि यांनी केलेलं हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. यांचा योग त्यात समद गाव त्या हटिवील. जावर सूर्य चंद्र रात्यात, जावर सूर्य चंद्र रात्यात. आणि त्यांना पण हे लक्षात राहिलं पाहिजे, जे आपल्या परंपरेला आणि आपल्या सामाजिक आदर्शांना अशुद्ध करतात. त्यांच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की जे आपल्याला नडतील ते असे चकणाचूर होतील. त्यामुळे आज आपण गाजावाजा सोबत भाऊंची ख्याती मिरवणूक पूर्ण गावात काढूयात आणि यांचं कौतुक करूया. जावर सूर्य चंद्र रात्यात, जावर सूर्य चंद्र रात्यात. काय झालं? ते नाही आले. त्यांच्यासाठी हा गुन्हा नाही. कोण समजावेल त्यासनी? असं कसं नाही येणार? मी बोलावून येतो. थांब इथंच. कुठे जाणार आहेस? आता या पार्थिव शरीराचं काय करायचं? ते लोक अंतिम संस्कार करायला पण नाही म्हणलेत. आपणच अंतिम संस्कार करू. अजून काय? शरीराला असंच थोडी सोडू देऊ शकतो.
माझी केवढी इच्छा होती की भीमा पहिला आल्याचा आनंद आपण समध्यांसंग साजरा करावा. हे काय झालं? ताई तुम्ही ते खीर बनवा, या दूध साखर आणि तांदूळ आणलं होतं ना ते फेकून द्या, जेणेकरून खूप काय अपुरं राहून जाईल. आणि हे अपुरं असणं आपल्याला आयुष्यभर ध्यानात राहील. माझा तुला आशीर्वाद आहे की तू एक दिवस खूप मोठा माणूस होशील. कापड बी तुझ्या संग घेऊन जा. आता या कपड्यासनी कोणाच्या गळ्याला बांधू? काय कामाचा आहे हा माणूस? कोणी निर्माण केला हा समाज? समधी पुस्तकं ज्यामध्ये मानवताबद्दल मोठी मोठी गोष्ट सांगितली गेली आहे. एक बाई समध्यांसमोर मारून टाकली जाते आणि माणसं तमाशासारखे बघत उभे राहतात. तर मग या पुस्तकांचा काय अर्थ? भीम 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 अरे भीम भीम, तू इथं बसलास वय? शाळेत नाही जायचं वय? अरे तू रडतोय? नग रडू. अरे भीम तू का रडतोय? आनंद दादा, समद्यांनी काकूला मारून टाकला आणि आपण काय बी नाही करू शकलो. भीम, जे झालं ते झालं. आता एका गोष्टी पायी आयुष्यभर दुखी नाही राहू शकत ना. पण काय करू बाळा दादा, मला वाटतंय मी काकूला नाही वाचवू शकलो. असं नाहीये भीम, तू एकटा काय करू शकत होता? अन ती पहिली अशी नाहीये जी अशी मेली आहे. असे लई जीव या समाजाने घेतल्यात. माझ्या आईला भी माझ्या बापानं जाळून मारलं होतं. आणि हे समाजवाले तेव्हा बी तमाशा बघित होते. आणि मग पोलीस कप्तांनी बी त्यांचं काय नाही केलं. भीम, त्या काकू आणि माझ्या आईला सोडून अजून लई बायका आहेत ज्या अशा मारल्या गेल्यात आणि मारत राहते. मग पहा, म्या कुठे दुःखी आहे? मग तू का दुःखी होतोयस भीम? मला अजिबात दुःख होत नाही भीम. आईची आठवण येते तरी बी दुःख नाही होत.
रडू नको. आई आई माझी आई लय चांगली होती भीम.